बालभारती पाठ्यपुस्तक पायरेसीचा महाघोटाळा उघड. मिहान हिंगणा MIDCत अवैध मुद्रणावर प्रशासनाची धाड. हजारो बनावट शालेय पुस्तके, मशिनरी व डिजिटल डेटा जप्त. शिक्षण व्यवस्थेवर गंभीर आघात. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणारा बालभारती पाठ्यपुस्तक पायरेसीचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील हिंगणा MIDC परिसरात उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या बालभारती अधिकृत शालेय पुस्तकाचे बेकायदेशीर मुद्रण व वितरण सुरू असल्याचा मोठा पर्दाफाश झाला असून प्रशासन व पोलीस यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत एका खासगी छपाई केंद्रावर मोठी धाड टाकली. ही कारवाई अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघ नागपूरचे अध्यक्ष श्री अमित सवडे व उपाध्यक्ष श्री विशाल भोसले यांनी दिलेल्या ठोस माहितीच्या आधारे करण्यात आली. 1ली ते 10वी पर्यंतची बनावट पुस्तके छापली जात होती. तपासात उघड झाले की संबंधित छापखान्यात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या बालभारतीच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांचे हुबेहूब बनावट मुद्रण करून ती पुस्तके बाजारात खुलेआम विक्रीसाठी पाठवली जात होती. ही पुस्तके मूळ बालभारतीच्या पुस्तकांसारखीच दिसत असल्याने पालक विद्यार्थ्यांनी शाळांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. या गैरप्रकारामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दर्जावरही गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो पुस्तके, कच्चा माल व डिजिटल पुरावे जप्त. धाडीदरम्यान प्रशासनाने छापखान्यातून हजारो छापील बनावट पाठ्यपुस्तके, कागदाचे मोठे गठ्ठे, शाई, प्रिंटिंग प्लेट्स, ऑफसेट प्रिंटिंग मशीन, संगणक, हार्ड डिस्क व इतर डिजिटल साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे डिजिटल तपासात मूळ पाठ्यपुस्तकांच्या PDF फाईल्स, डिझाईन, लेआउट्स आणि वितरण नोंदी आढळून आल्याने या अवैध व्यवसायामागील संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉपीराईट कायद्याचे गंभीर उल्लंघन. बालभारती ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था असून तिच्या पुस्तकांचे अवैध मुद्रण करणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून कॉपीराईट कायदा, भारतीय दंड संहिता आणि शिक्षणविषयक नियमांचे थेट उल्लंघन आहे. तज्ज्ञांच्या मते अशा बनावट पुस्तकांमध्ये अनेकदा मुद्रण दोष, चुकीची अथवा अपूर्ण माहिती, निकृष्ट दर्जाचा कागद असतो, ज्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसतो. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू. राज्यभर तपास वाढणार. MIDC परिसरामध्येही अशा अवैध छपाई केंद्राचा शोध घेण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. पालक व शाळांना सतर्कतेचे आवाहन. संशयास्पद पुस्तके आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा. हिंगणा MIDCतील या धाडीमुळे शालेय पुस्तक पायरेसी विरोधातील लढ्याला नवे बळ मिळाले असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकारांवर शासन कठोर कारवाई करत असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. आपल्या पुस्तकात परत मध्ये कागदाला बरोबर ना आणि डुप्लिकेट आहे, याला दिलंच नाही, कामच नाही कागदामध्येच करतो. फोटोज काढून घे पूर्ण, फोटोज घेऊन दे, फोटोज बी काढून दे.